उद्धरितुं व्यवसायिनिपतितां दिवं सदा दुःखितां दध्रेयो प्रतिमं कृपापरवश चैतन्यमूर्ति परं कैवल्यात्मनिनागदेव प्रवरपान्तकृतो येन स देवोश्चक्रधरो शरण्यशरणं नान्तोदिशं पातु मां श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। दंड श्रीमद लीला चरित्रातील श्री कृष्ण चरित्र श्री चक्रधर निरूपित गेल्या 2 दिवसापासून आजचा 3रा दिवस आपण श्रवण करतो आहोत। काल आपण पाहिलं परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर महाराज निरूपण करताना महादेशाला निमित्त करून आपल्याला निरूपण करतात। पाच लीळा करून झालेल्या आहेत आपल्या। उद्धवा खरी होता तिथपर्यंत आपण आलेलो आहे। कुब्जिका भवन जी 6व्या क्रमांकाची जी लीळा आहे, कुब्जिका भवन बीजे करणे अशा प्रकारची लीळा। पूर्वार्ध 421 मध्ये ती आलेली आहे। इथे फक्त त्याची आधी आलेली आहे कुब्जिका गौरणा विजेकर। पूर्वार्ध 421 सावळदवार उद्धव देवाचे काय नायकांच्या इथे जातात। 421 दाय नायिका तिथे सांगितली। तुरंगमारोहणी देमती प्रति श्रीकृष्ण लीळा कथन अशी आदी आहे, तिथे ही लीळा आहे। श्री चक्रधर भगवंत सावळेद्वारला विजय करतायत आणि आदल्या दिवशी पैसानं मार्कंडाला सांगितलं की तो सावळेद्वारला जाय आणि दायनायका पुढे असे सांग बाबा येत असतील, म्हणजे चक्रधर भगवंत येत आहे, तयारी करेल। आणि त्याला असं म्हणावं तो देवाला सामोर येईल, आई तिसी म्हणजे तयारी, घोडं वगैरे घेऊन त्याच्याकडे घोडा आहे, बाकी सेवकांचा लवाजमाय आहे, तर ते घेऊन तू देवाला सामोर ये असं त्याला सांग। मार्कंड हो म्हणतो आणि तो पुढे जातो आणि त्या दायनायकाला जाऊन सांगतो, अहो गोसावी येतात, भगवंत येत आहेत, तेही घरी सडा समर्जने करविले
मग देवाच्या स्वागतासाठी त्यानं काय केलं, बाहेर सडा समर्जणी करविले गल्लीमध्ये स्वागतासाठी. आता आपण स्वागत करतो पण आपल्याकडे शेणच नाहीये, त्याच्यामुळे सडा काही आपण टाकत नाही. फार आपल्याला हौस आली तर आपण पाणी वगैरे शिंपतो आंघोळ्या वगैरे. आणि फुलांच्या पायघड्या टाकतो. काही साधू येतात त्याच्यावरून तुमचा सन्मान करतात, काही म्हणतात नको येत नाही. का त्याच्यावर पाय देत नाही, तर फुल नाजूक आहे, आपले पाय कडक आहे आणि त्याच्यावर पाय देऊन कसं यायचं, फुलाला कसं तोडवायचं, असाही काही समज असतो. ज्याच्या त्याच्या ठिकाणी तो ठीकच असतो. आता बाबू गावतो, बाबाची मत नाही आले बाबा. हा बाबा येत फुलावरती पाय देत नाहीत बाबा. ते म्हणतात फुल खूप नाजूक असतात आणि आपली एवढी लायकी नाही की फुलावर पाय देऊन त्याला तोडून आपण ऐकू, असं त्यांचा समज आहे. म्हणतात नाही, फुलं ही देवावरच्या म्हणजे विशेषावरती, स्थानावरती, प्रसादावरती छान दिसतात. ठीक आहे, आपल्या डोक्यावर गळ्यामध्ये टाकले एवढं फक्त ठीक आहे, पण फार पायदळी फुलांना पुरवायचो, हा फुलांचा अपमान आहे, हा करण्याचा अधिकार काय तुम्हाला, असं म्हणतात. त्याच्यामुळे ते तो चुकवून येतात. तसेच विप्रो बाबा रांगोळी चुकवून जातात, त्याच्यावर पाय देत नाही, श्रीचरण देत नाही विप्रो बाबा. असं ते बाबा पाय देत नाही, रागावतात. कारण जर जवळचा माणूस असेल, त्यांनी तयारी केली असेल, त्याच्यावर रागावतात. तरी रागावतात, हे बरोबर आहे. पोलिसांनीच नाही करायचं असं. हा पण मग अधिकारण आले तर त्याला ज्याच्या त्याच्या त्या श्रद्धेचा प्रश्न असतो. आणि घ्यायचा की नाही घ्यायचा हाही ज्याच्या त्याच्या स्वीकाराचा भाग आहे. नागदेव आचार्य स्वामी चक्रधर महाराज उत्तरापंथी गमन केल्यानंतर त्यांची पूजा करतात, तर सोन्याची फुलं बनवतात आणि सुवर्णाच्या फुलांनी त्यांची पूजा. उंच आसनावर बसवल्या जातं, त्यांचं पूजन सुरू असतं. नागदेव आचार्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होत असतो आणि ते म्हणतात, असती परी काही माझे बापे विहिली, ते मजची विहिली की. असती परी माझ्यासाठी सांगितली का माझ्या बापाला सांगितलं, मला सांगितली. आणि ज्या सोन्याच्या फुलांनी तुम्ही माझी पूजा करता, ही पूजा भगवंताची करायला पाहिजे होती. त्या सोन्याचा सन्मान झाला असता आणि ते सोनं आता तुम्ही माझ्यावरती उधळता, काय उपयोग आहे. स्वामी चक्रधर महाराज पैठणला असताना साधा बहुतेक पूजा करते रेंगणीच्या फुलाची, आणि स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, बाई सुवर्ण पुष्पे देवपूजित आहे, सोन्याच्या फुलांनी काही देवपूजन करता, जी जी ऐसा देव तो काहीसेनी पूजावा, सोन्यानेच पूजावा. पण ती सोन्याची फुलं नसतात, ते रिंगीची असतात. समोर दोन बाया बसलेल्या असतात, पाहिले की त्यातली लेक येते, देवाच्या श्रीकरामधले फुलं घेते हिसकावून. कशाची आहेत, सोन्याची फुलं. माय रिंगीचे तर फुलं सोन्याची म्हणतात.
देव म्हणतात असो का रिंगणीची परिभाव तो सोनियाच. ती लीळा त्यांना आठवत असेल नागदेवाचार्याला, माझ्या देवाची पूजा सुवर्ण फुलानं व्हायला पाहिजे, त्यावेळेस सोनं नाहीच. माझी पूजा करून काय होणार, म्हणून ते रडतायत, डोळ्यातून अश्रू वाहतायत. हा अपरितोष आदी कर्माच्या कडून व्हायला पाहिजेच. त्याने स्वीकार करू नये, तुम्ही आग्रह करावा, हे अगदी बरोबर आहे. त्यांनी करू नका म्हटलं तरी तुम्ही करायला पाहिजे, आणि तुम्ही करत असले तरी त्यांनी नाही म्हणायला. दोन्हीही बरोबर आहे. कारण तुम्ही भोजन कुणाचं करायचं मग? तुम्हाला साधनच आहे ना आता. त्याचं जे भजन आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, त्या भजनामध्ये आरती का बाबा बोलते? हा, आरती, छोटी आरती. छोटी नाही माहिती. मोठ्यामध्ये आहेच, पण छोट्यामध्ये म्हटल्या जातं. गुरुकुळासी बाय आहे, बाय आहे, अशी आरती ती. दास पुणेकर विनवी स्वामीला न्यायविरुद्ध मदत ठायाला, तुमच्या ठायाने मला घेऊन अशी छोटी आरती, त्याच्यामध्ये ते वर्णन. म्हणजे हा विधी आम्हाला परंपरेनं विहिला आहे, आणि म्हणून ते पोहतं आम्ही ओळखवताना गुरुजनांना ओळखायचं आहे. भगवंत नाही, मग काय करावं? भगवंताचं नामचिंतन करणारे दिसतात, त्यांना तरी त्यांच्या ठिकाणी तरी आम्ही केलं पाहिजे, असं म्हणून तो विधी आपण करत असतो. ईश्वरीचे राजकुमार म्हणून करतो, देवाचे म्हणून करतो, म्हणून ते ठीक आहे. दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी बरोबर आहे. करणारा साधक त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, घ्यायचं की न घ्यायचं हे त्या अधिकरणाच्या ठिकाणी तोही बरोबर आहे, दोघांचेही बरोबर आहे. आचार्य नागदेव विरोध करतात त्या गोष्टीचा की नाही असं करू नका, सोन्याच्या फुलांनी माझी पूजा करू नका, कारण ही सोन्याची फुलं स्वामींसाठीच योग्य आहेत. तिथेच नाथोबा माहिती, नाथोबा स्वामींच्या उत्तरापंथी गमनानंतर हे अवकाशा गेले संन्यास, स्मृती स्थळामध्ये असं म्हणले पाहिजे. आणि यांना सोन्याचं फळ दिसलं. काय दिसलं? फळ. फळ खातात. किती नाही म्हणलं तरी 10-12 फळ येतो. आपल्याला दिसलं असतं तर आपण काय केलं असतं? पुरुषोत्तम मास आहे, चांगली गोष्ट आहे, उत्तम द्रव्याची प्राप्ती झाली. मग हो, धार्मिक असेल भारात्मक मार्गाला त्यातलं एखादं पोळा तोडून तंग भिंग करून बाकीचं आहेच आपल्यासाठी. मग जोडीला दावायला सुनेला नाथोबाला पडव पाहिल्यानंतर एवढा रागाला स्वामी त्याला हृदय शून्य म्हणतात. खरंच हृदय शून्य आहे का? एवढा रागाला काय करावं त्याला सांगा. स्मृतीस्थळ सांगतो त्याच्यावर संडास केला, इतका राग आला. अरे जेव्हा भगवंत होते
तेव्हा आहार पर्याप्त भिक्षा मिळत नव्हती. त्यावेळेस कुठं मेला होता? तेव्हा दिसला नाही तू? आचार्य 4-4 गावची भिक्षा मागायचे, तेव्हा का दिसला नाही? उपयोगा केला असता. आता मला चिडवायला लागला का? तू डिवचायला लागला का? म्हणून या महापुरुषानं त्याच्यावरती अवकाश केला, असं स्मृतीस्थळ सांग. सोन्याला जगामध्ये दिलेली शिक्षा, सोन्याचा केलेला अपमान जगात पहिल्यांदा हा यांनी केलेला आहे. नाथोबाई. जेव्हा गरज आहे तेव्हा भेटत नाही, आता काय करू तुला? म्हणून जिथे पाहिजे तिथेच ते शोभा देतं, नंतर त्याचा भेटून उपयोग नाही. पत्र्यापेक्षा त्याची किंमत कमी. माझ्या एका कवितेमध्ये मी वर्णन केलेलं आहे. नागदेव आचार्यांची पूजा चालू आहे आणि नागदेव आचार्य पंचासनावर बसवलेले आहे आणि त्यांचं पूजन सुरू आहे. नागदेव आचार्यांना काय वाटतं ती भावना त्याच्यामध्ये परिणत केली. थांबा थांबा लाविता का चंदनाचा तो टिका. थांबा थांबा लाविता का चंदनाचा तो टिका. हेम पुष्पे पूजिता का, हेम पुष्पे पूजिता का, सोडूनी माझा सखा. थांबा थांबा लाविता का चंदनाचा तो टिका. थांबा थांबा लाविता का चंदनाचा तो टिका. हार मजला हारविण्या ठाकला मजल उडती. हार मजला हारविण्या ठाकला मजल उडती. उलवात पेटवूनी आली त्याज संगती. हार मला हरवण्यासाठी माझ्या पुढे उभा आहे, फुलवात मला जाळण्यासाठी समोर आलेली आहे. फुलवात येते तर ती मला जाळते आहे. हार मला हरवतो आहे. माझ्याकडे पाहून ती फुलं हसताय की तुझा स्वामी उत्तरापंथेकडे गेला आणि तू खुशाल फुलमाळाकडे राहिली. तुला काही वाटत नाही का असे ते फुलं डिवसतायत ना? स्वामी चक्रधर महाराजांच्या उपयोगाला जायला पाहिजे होतं ते सोनं जात नाही आणि आता माझ्या ते दिसले आहे, याच काय करू? देवाने सांगितलं या पुरस्कारून न स्वीकारावा. जेव्हा तुम्ही आमचं पूजन करता तेव्हा आम्हाला काय ते फार बरं वाटतं का? नाही वाटत ते. उगा काहीतरी तुमचा मान राखायचा म्हणून तो स्वीकार करायचा असो. नाही तर अर्थ काय त्या गोष्टीला सांगा. स्वामी चक्रधर महाराज येणार म्हणून गावामध्ये त्या दाय नायक जे आहेत, दाय दादा, त्या दाय नायकांनी गावामध्ये सुंदर अशा प्रकारचं सगळं संयोजन केलेलं आहे देवाच्या स्वागतासाठी. गल्लीमध्ये सगळ्यांना सांगितलं की सुंदर असं सगळा आणि
चौक रंगमाळिका भरविलिया, चौक भरले, रांगोळ्या काढल्या, कुंकुम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. गुढिया उभिलिया, गुढ्या उभारलेल्या आहेत. त्या काळामध्ये शुभतेचं जे प्रतीक होतं ते सगळं सगळं केलेलं आहे. तोरणे बांधले, तोरणे सुद्धा बांधलेली आहे. अजून काय करायचं त्या काळामध्ये? सवासणीच्या डोक्यावरती जलकुंभ द्यायचे. मिरवणुकीत देतो कळशा ठेव, कळशा ठेवताना कधीही त्याच्यामध्ये रिकाम ठेवायचे नसते. नंतर नुसतं ते भांड डोक्यावर रिकाम वरी नारळ घेऊन चाललो आपण, कापीच्यासारखं असते ते रिकाम नसतं ठेवायचं. त्याच्यात पाणी ठेवावं लागतं. कारण पाणी भरून पुढून जर एखादी माता गेली तर त्या गोष्टीला शुभ मानल्या जातं. आपण गावाला निघालो पाणी भरून एखादी बाई गेली, वा 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 म्हणजे चांगला संकेत आहे नाही का. तीर्थाला आपली गाडी चालली, आपण तीर्थाला निघालो आणि कोणीतरी समोरून, मग त्यावेळेला राजे महाराजे बाहेर निघत असताना जाणून बुजून हा शुभ शकून घडविला जायचा. जलकुंभाचं जाणून बुजून घडवलं जायचं. त्या काळातले ते प्रतीक. आणि आपण घोडे निशी गोसावियासी सावमे आले, आणि घोड घेऊन देवाला समोर आले. मार्गे गोसावियासी दर्शन झाले, देवाचं दर्शन झालं रस्त्यामध्ये. जसं बाईसानं सांगितलं नागकंडाला, त्याने जाऊन निरोप दिला आणि ते दायनायक त्या प्रकारे तयारी करून येत आहे. गोसाव्या ते देखिले आणि घोड्या खालुते उतरले. देवाला पाहिलं आणि घोड्याच्या खाली त्यांनी उडी टाकली, उतरले. गोसाव्यासी दंडवत घातले, श्रीचरणा लागले आणि त्या रस्त्यावरती देवाला दंडवत घातले. कुठे घातले? स्थान वंदन करायला जात असताना कळस दिसल्यानंतर तिथे आपण थांबलो पाहिजे, तिथे दंडवत घातला पाहिजे, ही आपली प्रथा आहे. किती लोक आपण तसं करतो का? नाही. दंडवत झालेला काय बाबा कुठे आता द्वारकेला जातात नाही, तिथं नाही. वळत दिसला की दंडवत. बाबा शेतस्थान कमी होते, प्रत्येक गावात बाया दिसतात ना. मग आम्ही एककडच आमच्याच गाडीत घेऊन घेतो यात्रा सुरू करायच्या यात्रा जिथे मुक्कामी आहे गाडी परत अरे देव चक्रधर भगवंत दंड घालतात. पाण्याचा कळस नाही, दंडवत. द्वारका, रुद्रपूर, माहूर, जिथे जिथे आपण गेलो आणि कळस दुरून दिसल्यानंतर दंडवत घालायला पाहिजे. स्वामी चक्रधर महाराज चांगदेव भटासोबत जेव्हा येतात, मालन देवी वरून पाहिल्यानंतर तिथून म्हणतात, हे नव्हे आताची श्री प्रभू गेले, हे श्री प्रभूची पावले. आणि कळस पाहिल्यानंतर स्वामी म्हणतात, स्वामी जे जे कार करतात आणि काय म्हणतात त्यांना,
तेही आपले जयकार करतात. बरोबर. त्यांनी हात जोडले, ते म्हणतात गाला गाला दंडवते तुम्हा साष्टांग लाभे. तुम्ही दंडवत घातले पाहिजे. मला सकाळी एवढी मंडळी केली आणि रस्त्यामध्ये लोकांची गर्दी आणि कळत दिसले, तुम्ही उतरले, दंडवत घालायला लागले. पाहणाऱ्या लोकांना काय म्हणते, काय बाबू केवढी श्रद्धा आहे या लोकांची, नाही का? साधू दिसले, पूर्वी साधू दिसले की असंच असायचं ना. रेल्वे स्टेशन वरती, बस स्टँड वरती साधू दिसले, एक साधू तिकडे उभे, 2-4 इकडे उभे, 2-4 दंडोत करून दंडोत करतात. हे इकडे दंडोत घालतात, ते तिकडे दंडोत घालतात. लोक काय म्हणतील याचा विचार न करता साधू भेटले आपल्याला म्हणून दंडोत घालताय. किती छान ते दृश्य असेल. आणि तो भगवंत साधन दाता ते चित्र पाहिल्यावर किती खुश होत असेल. माझा साधक भेटल्यावर हा साधक साष्टांग दंडवत घालतो, केवढी याची श्रद्धा आहे. मी असतो ते याने काय केलं असतं, असं देवाला वाटत असेल ना. म्हणून दंडवत फार महत्व. दंडवत घातले श्री चरणा लागले. दंडवत घातले आणि श्री चरणा लागले, दोन्ही वेगळे. आपण फक्त जाऊन दंडवत करतो, दंडवत घालत नाही. पण आता आपल्याकडे तेवढी विधी आहे. स्नानाला गेल्यानंतर कळ दिसले की दंडवत घातले पाहिजे. वृद्धपूरला गेल्यानंतर महाद्वारापाशी गाडी उभी करून कपडे खराब होतात. पण ते दोहा आहे, दोहा. नर कपड्यानं कोण डरत आहे, नर कपड्यानं कोण डरत आहे खराब होईल म्हणून. नर कपड्यानं कोण, नर कपड्यानं कोण डरत आहे, नरक पडन कोणा. नरकात पडायला घाबरत नाही, पण कपडे खराब होतील म्हणून नर घाबरतो. दंडवत शब्दाचा अर्थ शरणांगती. काय शरणांगती आहे. मी देवा, मी तुला शरण आलो आहे. मग अष्टांगासही दंडवत आहे. कसं आहे, साष्टांग म्हटलेलं आहे. काही लोक असं उघड काढतात, असे दंडवत. पोट टेकू द्यायचं नाही, छाती टेकू द्यायची नाही. का कपडे खराब होतील. टेको भाऊ पड. शरण येण्याची एवढी जागा शिल्लक आहे, दुसरी नाही आहे. इथं खाली पडला नाही ना तर कुठं ठेस लागून पडल्याबद्दल पण पडशी. पाय मुरबाळा ठीक आहे. इथे पडल्यावर तेव्हा अशा पद्धतीने ते काय करतात, दंडवत घातले आणि श्री चरणा लागले. दोन विधी आहे. गोसाव्या ते विनविले. देवाला विनंती केली. कशाची, जी जी घोड्यावरी आरोहण की जो जी. घोड्यावर काय करा, बसा, आरोहण करा, पैसावे. भगवंताला घोड्यावरती बसवलेला आहे, काय नाही. गोसावी विनवणी स्वीकरी. भगवंत बसले. गोसाव्याशी घोड्यावरी आरोहण झाले. भगवंताचं घोड्यावरती आरोहण झालेलं आहे. पुढे भक्तिजन. समोर कोण आहे देवाच्या, भक्तिजनांची मांदियाळी. भक्तिजन पायी चालतायत, भगवंत घोड्यावरती बसलेले आहे. मागिलाकडे गोसावी. गोसाव्याचे घोडे बारिके बारिके. गोसावी मागील वास पाहिली. भगवंतानं मागे बघितली ही भक्तिजन पुढे आहेत, मागे कोण आहे, तर मागे देवमंती आहे. तव मागिलाकडे देमाईसे येत असती.
ती गोसावी आते टाकुनी आली. टाकुनी म्हणजे घाई घाई. आपण टाकून आली म्हणजे सोडून आली असतो असा अर्थ करतो. तसं नाही. पुढे जाणारी जी व्यक्ती आहे त्याला सिंपत टाकून आली म्हणजे नजरेच्या टप्प्यामध्ये त्याला ठेवून त्याच्या पाठीमागे चालणे, त्याला टाकून येणे असं. सर्वज्ञे म्हणतले देमतीया म्हणून श्री करे पाषाणाचा अणकार दाखविला. त्या घोड्याची जी जागा आहे बसायची पाषाण असा अणकार बसा म्हटले आपण दोघं बसू शकतो. या देमायसे म्हणतले झाले नव्हे. आणि देमाईसा काय म्हणते? झाले नव्हे म्हणजे त्याच्यावर हात ठेवला देमाईसाने घोड्याच्या त्या पाठीवरती आणि म्हणजे बसले देवा. म्हणून श्री करे पाषाणाचा अणकार दाखविला. देमायसी म्हणतले जी झाले नव्हे म्हणून पाषाणावरी हात ठेवला, त्याच्यावर हात ठेवला. आणि या उपरी सर्वज्ञ म्हणतले देमती श्रीकृष्ण चक्रवर्ती कुब्जिकेच्या भुवनाशी विजय केले. आणि तिथे देवांनी चालता चालता रस्त्यामध्ये ही लीला सांगितलेली आहे. श्रीकृष्ण भगवंत गेलेले आहेत. कुठे? कुब्जिकेनं बोलवलं. केव्हा? देवाला चंदनाची ओटी दिली ना त्यावरती जी माझ्या आवाराशी विजय खिचव. हो, मग त्यावेळेला देवानं ते लक्षात ठेवलं. इकडं सगळं झालं. 15 दिवस निघून गेले असतील. सगळी व्यवस्था झाल्यावर भगवंत एक दिवशी तिच्या महाली जातात. आणि गेल्यानंतर सोबत कोण आहे? उद्धव देव. सरीशे उद्धव देव सोबत आहेत. उद्धव ती दोन्ही आसनी बैसो घातलिया. देवाला बसायला आसन टाकलं आणि उद्धव देवाला बसायला सुद्धा आसन टाकले. एका आसनावरील श्रीकृष्ण चक्रवर्ती बैसले. एका आसनावरती भगवंत बसले. मग श्री उद्धव देवा ते म्हणतले बैसा श्री उद्धव देवा. उद्धव देवा बसा. कोण म्हणतात? भगवंत. आणि उद्धव देव खाली बैसले. आणि उद्धव देव कुठे बसले? खाली बसले. आसनावरी हातू ठेवला. आसनावर त्यांनी काय ठेवला? हात ठेवला. आपण खाली बसलो. तशी देवकी रस्त्यानं चालते आहे आणि देवानं म्हटलं बाई बैसा देवकीला. आणि देवतेनी त्या घोड्याच्या पासाळावरती हात ठेवला, पाठीवरती हात ठेवला. जी झाले नव्हे बसली. हात ठेवला म्हणजे बसल्यासारखंच आहे असा त्याचा अर्थ. तेही स्वामी सेवको भाव जाणविला. काय भाव जाणवला त्यांनी? तुम्ही स्वामी आहात आणि मी सेवक आहे. सेवक कधीही स्वामींच्या समोर बसत नाही. आसनावरती सेवक सेवकाचा भाव ओळखून आहे म्हणून सेवक खाली बसतो. स्वामी सेवको भाव जाणविलेला आहे. आणि तीर्थच्या प्रवृत्ती विखो झाले. उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या प्रवृत्तीच्या विखो झाले म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या मनाला पटेल अशा प्रकारे त्यांची वागणूक आहे. प्रवृत्ती विखो होणे म्हणजे पुढीला ते आपण पुढीला मानवेल अशा प्रकारे वागणे म्हणजे प्रवृत्ती विखो होणे असा त्याचा अर्थ. तैसे केले देमती. स्वामी चक्रधर महाराज काय म्हणतात? तुम्ही तसं केलं म्हणजे तुम्ही एक स्वामी सेवकू भाव जाणविला. तसा तुम्ही जसा उद्धव देवाने श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या बद्दल स्वामी सेवक भाव जाणवला आणि त्या आसनावरती हात ठेवून आपण खाली बसले, तसं तुम्ही चालता चालता घोड्याच्या पासाळावरती हात ठेवला आणि स्वामी सेवक भाव जाणवला त्यांच्यासाठी.
आणि एतच्या विको प्रवृत्ती झाला ती आमच्या प्रवृत्तीला विको झाला म्हणजे आम्हाला जे आवडलं ते तुम्ही केलं आणि ते तेतच्या प्रवृत्ती उद्धव देव विको झाले ती आणि उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या प्रवृत्तीला विको झाले तुम्ही आमच्या प्रवृत्तीला विको झाला यावरी बाईशी म्हणतले जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि श्री उद्धव देवासी स्त्रियापूर्वक आळवी ती हे काही बाबा श्रीकृष्ण चक्रवर्ती हे भगवंत आहेत आणि उद्धव देवाला श्री उद्धव देव असं कसं म्हणतात नाही उद्धव देव म्हणायला पाहिजे होतं स्वामी चक्रधर महाराज सुद्धा म्हणतात श्री उद्धव देव आज्ञा भंग करोणी आले तरी तयासी काही अविधी झाला इथे या वचनामध्ये श्री शब्द उच्चारलेला आहे भाष्यकारांनी सुद्धा असं म्हटलं श्री शब्द काय उच्चारला तर पुढे भगवंत म्हणतात सर्वज्ञ म्हणतले बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती पश्चिम अनुभवी उणे नाही श्रीकृष्ण चक्रवर्ती पश्ये अनुभवे सुद्धा उणे नाही तुम्ही श्रीकृष्ण चक्रवर्तीला श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणता आणि उद्धव देवालाही श्री उद्धव देव म्हणता थोडसे कमी लेखलं नाही बघतायत ना भगवंतापेक्षा थोडस कमी लेखायला पाहिजे होतं स्वामी चक्रधर महाराज म्हणतात बाई भक्ताची थोरी देवची जाणे भक्ताची थोरवी हा देवच जाणत असतो भक्त किती मोठा आहे याची थोरवी कुणालाच कळत नाही त्या भक्ताला सुद्धा आपण किती मोठे आहोत ते त्याला समजत नाही ते भगवंतालाच कळत बाई भक्ताची थोरी देवची जाणे म्हणून आयसे म्हणतले म्हणून असं म्हटलं श्रीकृष्ण चक्रवर्तीला श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हटलं आणि उद्धव देवालाही श्रीकृष्ण चक्रवर्ती असेच म्हटले एवढी थोरवी आहे केवढी थोरी आहे देव त्याला कमी लेखत नाही परंतु भक्त आपण या ते देवन म्हणवी भक्त मात्र स्वतःला देव म्हणवत नाही तो म्हणतो मी जीवात्मा आहे मी सेवक आहे आणि ते परमेश्वर आहे ते माझे मालक आहे तो स्वतःला देव मानत नाही अजून त्याची थोडी मी भक्त आणि शेजार गावी भक्त शेजारच्या गावाला असतो का आपली गोष्ट कशी आपण भक्ता देवाला सोडत नाही बाई भक्त आणि मागे भक्त मागत नाही आपली जर इष्टच तेवढी मोठी संपतच नाही काहीतरी चालूच असते निकाम कधी देवाला गेलो आलोच आहे तो मागून घेऊन शिल्बो बाबा भाऊची बाबा कोणी सांगितलेलं असते कणशीला गेलो देव पावतो बरं इथं देवाने दिलं भक्ताला सोनं दिलं म्हशी दिल्या गाई दिल्या आणि पुत्र बी दिला असं मागून घेऊ तेच पाहिजे हे स्थान लय पावते म्हणलो त्या लोकांचं सुन आणि आजकाल तर ट्रेन निघाले ट्रेन पॉवरफुल देव असं बोर्ड लावून देत मी बोर्ड लावायचं पॉवरफुल श्रीकृष्ण मंदिर आमच्या मंदिरात आमचं श्रीकृष्ण पॉवरफुल आहे माहिती बघा लोकांची गर्दी हजारो लोक तुम्हाला बसू झोपी देणार नाही बसू देणार नाही प्रचंड गर्दी कारण पॉवरफुल आणि देवाचं नवस केलं देव तर पाहायचं आपल्याला माहिती ऐकणे असं एक बोर्ड असतात बोर्ड जागृत मारुती पाहिलं बोर्ड पाहिलं आजकाल जास्त लावा जागृत मारुती बाकी काय निधी दिसताय अवघडच कठीण काम आहे
हा लोकांची गर्दी वाढली पाहिजे काहीतरी डोक्यामध्ये काढतात लोक जागृत मारुती. अजून अजून काय कामनापूर्ती. हा कामनापूर्ती. म्हणजे तुम्ही काही कामना केली की ती कामनापूर्ती ती पूर्ण होणार असं म्हटलं की ते लोकांना वाटतं हा चांगली. असं वेगवेगळे काहीतरी फंडा काढतात. हो आमच्या तिकडे ते जाणार होतं ती दत्त मंदिर होत. ब्राह्मण होत्या ब्राह्मण गल्ली आहे बाहेर काय आवडत नाही तसं गेला तरी खरी गोष्ट आहे. त्या पठ्ठ्यानं काय केलं दत्त मंदिर पुजारी तिथला त्याला वाटलं दत्त काही पावत नाही त्याने ते मंदिर बदलवलं. आता ते केलं साई मंदिर आणि आता पुस्तक मंदिर प्रचंड. बरं गुरुवारी भरपूर गर्दी पागल झाले का खूप. गुरुवार जर दत्ताचा आहे म्हणता इथं काय नाही का कशी आहे पैसा देणारा देव लागतो पैसा दिला नाही तर देव सोडला. त्याचं काय काम आहे तुमचा देव पैसा देत नाही काय काय स्थानामध्ये करतात लोक. स्थानामध्ये करतात. इथे नवस जाप्य पूर्ण होते तिथे प्रचंड गर्दी. पण देवाची सेवा केल्यानंतर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या घरचा विशेष सुद्धा तुम्हाला तितकं फळ देऊ शकतो. तितकी करा उपाय सांगू आपल्याकडे झाली उपायचं. तुम्ही पॉवरफुल बाबा आहे. माझं देवच पॉवरफुल आहे. लोकांची श्रद्धा कमी पडते त्याला काय करायचंय बाबा श्रद्धा. गणपत अपयो देवाला म्हणतात जी जी माझे पुष्ट घालावे काय लिळा माहिती असेल. मग देव काय म्हणतात त्याच्यावरती एथानुसरा. मग ते काय म्हणतात नाजी तैसेची घालावे. रिकामे फुकट कामाचं नाही फुकट काम नाही करत मला तुमचं. जी जी तुम्हाशी काही अदेय असे म्हणजे तुम्ही काय देऊ शकत नाही देव म्हणजे ते तैसेची. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आम्ही काही देऊ शकतो पण आमची मर्जी. ते कुठलं तरी गाणं होतं मेरी मर्जी देवही म्हणतो मेरी मर्जी. तुम्ही जर समजा आम्ही म्हटलं ते करत नाही तर मग देव म्हणतो मेरी मर्जी असं आहे. त्यांनी जर अनुसरले असते तर पुष्ट गेलं असतं आणि जाते. तुम्ही बिमार पडल्यावर देवाकडे जाता देवा माझी बिमारी घालवा. देव म्हणतो मग गुरु म्हणतो तरी काय घे उपदेश नाही गुरुमंत्र तुझे बिमारी हटते. गुरुमंत्र घेतल्यावर पुढं 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 मग कट्टर झाल्यावर मग बिमारी पुन्हा जर भोग असेल पुन्हा उद्भवते. मग आता उपदेश बोलू शकत नाही कारण का आता ज्ञान झालेलं आहे. कट्टर झाला जो कट्टर आहे तो सोडत नाही किती त्रास होऊ द्या. मग त्यावेळेस तो देवावर देवा माझं त्यावेळेस चांगलं केलं तो आता माझ्याकडे काहून दुर्लक्ष करतो. आता देवाची इच्छा असते आता संसार सोड. आता काय सोड आता तुझं पोराचं लग्न झालं पोरीचं लग्न झालं तू आले अंगा खांदा खेळले मस्त जावयाला सोने दिलं पुरुषोत्तम मासे गेला. आता काय राहिलं तुझं आता अनुसार म्हणते देव मग तू दुरुस्त करतो. अनुसरल्यावर पुन्हा फरक पडते. मग त्याला वाटतं बरं झालं
मग त्याच्या रुटीनवर जर तो आला, मग दैवराटीतले कर्म उभे होतात. पूर्व प्रमादामध्ये मागच्या सृष्टीत जे तयार केले ते कुठं जातील बापा, त्याचे फेडावेच लागतील ना. ते उभे होतात, ते वर काढतात. दैवराटीमध्ये वंचकत्व केलं, दैवराटीमध्ये चोट्ट काम केलं, भिक्षुक झाल्यावर केलं काम. कोणी पंक्तीला पैसे दिले, जर ठेवून घेतले, बोंबतच केले, बोंबलले का पुढच्या जन्मामध्ये, ते खर्च तुझ्यावर आहे. असं करत ज्या ज्या भिक्षुकानं केलं, ज्या ज्या बाबा लोकांना केलं, त्याच्या बाबाला चुकत नाही. ते दैवराटीचं कर्म फार निब्बर असते आणि ते दैवराटीच उभं होत. म्हणून काही लोक दीक्षा घेतल्यानंतर जास्त बिमार होत. कोणा फलटणला जर तुम्ही गेला तर तिथे एक मुक्ताबाई नावाची बाई आहे, शिवलिंग, लाल कपडे अंगावरती अशी झाली बाई. हात असं वाटते काय करा, सापळा आहे माणसाचा आणि त्याला कपडे घालले. अगदी काही सारखी तब्येत होती तिची, मुंबईची आहे ती, मस्त हेल्दी तब्येत होती. दीक्षा घेण्याची तिच्याकडचं कोणी दीक्षित उद्देशी नाही, आणि ती उद्देशी होती. दीक्षा घेण्याच्या अगोदर मस्त तब्येत, दीक्षा झाली आणि तिची तब्येत बिघडली. आता त्या स्थानापतीची सेवा करते, दीक्षा मागते आणि खूप रडते, देवा आता मरेपर्यंत असं करशील देवाला. एकदा मी गेलो, मला ओळखू नाही आली. मी म्हटलं तुम्ही मुक्ताबाई आहेत का? हो ना बाबा म्हणे. रणकर बाबा ओळखतोय मी तुम्हाला. मुलबाई तब्येत कशी? बाबा म्हणे आता काय देवाला एकच प्रार्थना आहे का, मरण्याच्या 8 दिवस अगोदर तरी हे काढून नका काढणार. मरण्याच्या अगोदर 8 दिवस तरी निघालं पाहिजे, नाही तर पृथ्वीला जावं लागून देवाला एवढी आठवण करावं, विजत करावं. नशिबात नाही म्हणे बाबा, भूताखितासाठी स्मरण करावं लागू काय. त्यांनी म्हटलं बाई हे दैवराटीतले कर्म असतील तुमचे, म्हणून इथे उभे झाले. भिक्षुकाला कॅन्सर जर झाला, तो दैवराटीतला आहे, त्याला बिमारी झाली का? बाबा त्यांना आधी कर्मराटी दैवराटी. कर्मराटी म्हणजे तुम्ही, दैवराटी म्हणजे संन्यास घेतल्यानंतर. माहित नसलं तर मग कळणार. मग याला उपाय नाही का? आहे, त्याला उपाय. दैवराटीमध्ये त्याला आश्रम सोडावा लागतो. देव म्हणते चंबू गबाळ उचल आणि ढोऱ्या डोंगरात जा, तुझी बिमारी जाते. पण तुला काय करावं लागल? हे सोडून द्यावा, याच्यापेक्षा उच्चार करावा लागेल तुला, तवा ते सुटल. तस सुटत नाही, ते प्रमाण आहे त्याच्या. ते आता कोण काका होते, दुधाडे काका, त्यांना ब्लड कॅन्सर सांगितला होता, 4थी स्टेज. त्यांनी दीक्षा घेतली, घर वगैरे सर्व सोडलं बाबा, आणि ते ढोऱ्या डोंगरात राहिले. 5-6 वर्ष जगले. त्यांना ओळखतो दुधाडे काका, बस ड्रायव्हर का प्रोफेसर होते वाटत. नाही ते होते, त्यांचे वर पण आहे दुधाडे काका. आपल्या दवाखान्यात गव्हर्नमेंट याच्यात गव्हर्नमेंट सर्व्हिस होती, त्यांनी सर्व्हिस. त्यांची मेहुणी दीक्षित आहे. गॅरंटी पण नव्हती घेतली डॉक्टर. त्यांची मेहुणी दीक्षित आहे. बदलापूरला यायचे दोघे पती, आणि दोघांचे नशीब एवढं बेकार, दीक्षा घेतल्यावर दोन्ही बिमार.
त्यांची पत्नी जिवंत आहे. ते डोऱ्या डोंगरातच गेले त्याचे. आणि त्या डोऱ्या मंदिरामध्ये गेले, तिथे दोन्ही किडनी फेल झाले. हो, तू दाडे काकांची. म्हणजे बिमारी महत्वाची आहे, ज्याला कळलं त्याला. कारण बिमारी आल्यानंतर कोणीच आपलं करत नाही, त्याच्यामुळं त्याला देव आठवतो चांगल्या पद्धतीनं. याचा अर्थ बिमारी चांगली आहे, देव जवळ येतो ना. आणि देवाची काय इच्छा असते, याचं कुणामध्ये मन नाही असलं पाहिजे. कुणी जर समजा याला काही जीव लावला नाही, त्याला दुःख देत नाही त्यांच्याकडे, मग तो आपोआपच ते सोडून देतो. नको बा, कुणीच कुणाचं नाही. सुट्ट्याच्या दृष्टांताप्रमाणे देव माझा मी देवाचा. आणि ती अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देवही पावत नाही. तुम्हाला सांग का सोप्या भाषेत, अगदी सोप्या. देव म्हणतो तुम्ही भिकारी झाले. काय झाले? शरणागत भिकारी. भिकारी तुमच्याकडे काहीच नसलं पाहिजे. तुम्ही भिकारी झाले का बरोबर माझ्याकडे सर. तुम्ही बिमार झाले का बरोबर माझ्याकडे सर. तुमचे सगळे नातेसंबंध तुटले, सगळ्यांनी तुम्हाला त्रास दिला पाहिजे. सुन्यांनी त्रास दिला पाहिजे, पतीने त्रास दिला पाहिजे, पोरांनी त्रास दिला पाहिजे, आणि तेव्हाच तुम्ही माझ्याकडे सर. देवाची इच्छा आहे तसे जातच नाही ना. पण एवढे चांगले आहे ना, पण सुखासुखी चला दीक्षा घेऊन नाही ना. आपलं अंतकरण प्रपंचात गुंतलेलं असते ना. साहजिकच आहे, नाही सोडू वाटत माणसाला. सुखासुखी सोडू वाटते का? काहीतरी वेदना झाली, टोचलं, असं झालं तसं झालं, काही झालं की मग अरे देवा चक्रधरा, मग ते अंतकरणातून ते स्मरण होते. अर्थपूर्ण अशा स्वामी चक्रधर महाराज भक्ताची थोडी वर्णन करतात की श्रीकृष्ण चक्रवर्ती हे श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि उद्धवदेव दोघांनाही श्री लावतात. आणि बाईसा त्याच्यावरती प्रश्न विचारतात की तुम्ही दोघांनाही श्री कसा लावता. भक्त कसे आहेत, समोर बसले, आसनावरती काय ठेवला, हात ठेवला श्रीकृष्ण चक्रवर्ती. कारण श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात की उद्धव देवाला बसा, आणि उद्धव देव हात ठेवतात. झाले नव्हे, बसल्यासारखंच आहे. आजकालचे गुरु शिष्य असले तर अवघड आहे. दोन गुरु शिष्याची जोडी होती. एक यजमानाच्या घरी गेले, ते गुरु पलंगावर बसायला, शिष्य आपली खाली गादी होती त्याच्यावर बसले. अरे म्हणजे बसा ना. नाही म्हणजे तुमच्या समोर कसं बसावं. आता गुरु थोडे चिकित्सक होते जास्त. ते म्हणले मी जर त्या गादीवर बसलो तर मग मी सतरंजी टाकून बसेल, तुमच्या समोर कसं बसू. आता सन्मान केला ठीक आहे गुरुचा, म्हणजे मी जर त्या सतरंजीवर बसलो तर मी जमिनीवर बसल. आता जास्त काही पुढे जायला नव्हतं पाहिजे, इथपर्यंत भरपूर होत. ते म्हणे मी जर जमिनीवर बसलो तर चिडलं ना ते शिष्य. ते म्हणे खड्डा खांदून आतमध्ये बसत. गुरु म्हणजे मी जर खड्ड्यात बसलो तर मग माती टाकणार निघून जाईल. खड्ड्यात गेल्यावर मातीच टाकावं लागेल. ऐसा अंत न पाहिजे की शिष्याचा एवढा अंत पाहुणे ना, नाही का. भक्त स्वतःला देव मानत नाही, आणि भक्ताची थोडी देवाची जाणे, अशा प्रकारचं वर्णन
या लेडीमध्ये आलेला आहे. चतुर्दश विद्या अभ्यासू. चतुर्दश म्हणजे 14. 14 विद्यांचा अभ्यास भगवंत करतात. गोसाव्यासी महादायसी कुशिले. श्री चक्रधर भगवंताला महादायसा विचारते. काय विचारते? जी जी श्री कृष्ण चक्रवर्तीने संदीपाणी पासोणी 14 विद्या 14 दिसा अभ्यासिल्या की 14 विद्या एके दिवशी अभ्यासिल्या. 14 विद्या 14 दिवसामध्ये अभ्यासल्या की 14 विद्या एका दिवसामध्ये अभ्यासल्या, असा प्रश्न कोण करते? स्वामी चक्रधर भगवंत. सर्वज्ञे म्हणितले बाई श्री कृष्ण चक्रवर्ती संदीपाणी पासोणी 14 विद्या 14 दिवसा अभ्यासिल्या. 14 विद्या 14 दिवसात अभ्यासलेल्या आहेत. एका दिवशी एक विद्या. अशा प्रकारे 14 विद्या 14 दिवसामध्ये त्यांनी अभ्यासलेल्या आहेत. वेग किती असेल नाही का? जसं श्रीप्रभू बाबाबद्दल सांगितलं जातं, मोपोपाध्य आणि तिकोपाध्य यांची वेधशाळा आहे. आणि या वेधशाळेमध्ये श्री प्रभू बाबांना टाकलेलं आहे. आणि 5 वर्षाचे काहीतरी आहेत श्री प्रभू बाबा. आई वडील नाहीत देवा, कारण माता पिता निवर्तले. श्री प्रभू बाबांचा जन्म झाला आणि माता पिता निवर्तले. पिता ही गेले, माता पिता अगोदर गेले, माता नंतर. आणि त्यांच्या वृद्धत्व काळी त्यांना एक पुत्र रत्न झाले श्री प्रभू बाबा. असं जर झालं, आता लोक काय म्हणते, हे काट्य नाही बेकार आहे, माय बापाला खाल्लंय नाही का? देवालाही त्या काळात असं म्हणत असते श्रीप्रभू बाबांना. परंतु मोपोपाध्य आणि तिकोपाध्य यांच्या वेधशाळेमध्ये, कुठे होती वेधशाळा ही? रुद्रपूरला. स्थान वंदन केलंय तुम्ही? कुठे आहे ते स्थान? स्थान कुठे आहे आठवतं? सांग ना. हा, तिकोपाध्याच्या आवारी, ज्याला आवार म्हणतात, बाजूचं स्थान आहे, बाजूचं ठिकाण ते, त्याच्यावर छत वगैरे नाहीये. म्हणजे नाही, आता मिसळ होतो नाही, मंदिर बांधतात छोटा, त्याच्यावर तिकडनं रस्ता नाही, इकडून बी आहे. वेद अध्ययन स्थान, तिथे शाळा होती आणि विद्यार्थी वेद शिकत होते. मग श्री प्रभू बाबा बाकीच्यांना जे 1 महिन्यात येत होतो ते श्री प्रभू बाबा एका दिवसात, बाकीच्यांना 6 मासामध्ये श्री प्रभू बाबा 1 मासात, अशी आचात प्रज्ञा स्वीकारली. तशी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी 14 दिवसामध्ये 14 विद्या शिकलेत. शिकलेत म्हणजे काय? उजळणीच.
देवाला सगळं माहित नाही का? अशा संदीपाणी पासून 14 दिवसा 14 विद्या अभ्यासिल्या. सोबत कोण कोण आहे? बलराम दादा, आधी छोटे सुदामदेव, सुदामही सोबत आहेत तिथे. आणि तिथे भगवंत राहिलेले आहेत. जवळजवळ 6 महिन्याचा संदीपाणीच्या आश्रमामध्ये भागवतात उल्लेख आहे. 6 महिने, 6 महिन्यात सगळ्याच विद्या, वेद अध्ययन वगैरे वगैरे ते काय असेल ते सगळं अवगत केलेलं आहे. धनुर्विद्या, विद्येमध्ये जी आहे धनुर्विद्या, एका दिवसामध्ये आपल्याला एक विद्या शिकायची असेल, ठीक आहे, संगीत शिकायचे समजा, तर संगीतामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहेत. वादन आहे, गायन आहे, ठीक आहे. वादनामधले प्रकार वेगळे. तर नुसतं वादन जर शिकायचं म्हटलं तर कमीत कमी चांगल्या प्रकारचं वादन शिकायचं असेल तर 7.5 ते 8 वर्ष लागतं. मृदंग, तबला, ढोलक, तुम्हाला ढोलक साधित आहे, असं बनवायचं नुसतं, तसं नाही, त्यासाठी वेळ लागतो. आणि त्याचे पॅटर्न असतात, त्या पद्धतीनंच वाजवलं तर ते चांगलं वाजते. तर त्याला तितका वेळ लागतो. या 14 विद्या ज्या आहेत त्या विद्या भगवंतानी अवगत केल्या 14 दिवसामध्ये. किती स्पीड असेल भगवंताची शिकण्याची, असं त्याचं वर्णन आलेलं आहे. गुरुपुत्रानयन एक बुधी महादायसी गोसाव्या ते पोशिले, जी जी संदीपाणीचा पुत्र श्रीकृष्ण चक्रवर्ती आणिला. हे 7 जीव सर्वज्ञ म्हणते 7 बाई, म्हणजे खरी गोष्ट. आणला तो मरण पावला होता आणि त्या पुत्राला वापस आणलेलं आहे देवाने. एक बुधी श्रीकृष्ण चक्रवर्तीने संदीपाणी ते म्हणतले काही मागा. संदीपाणी ऋषी जेव्हा विद्या अभ्यास पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताचा म्हटले तुम्ही काही मागा, गुरुदक्षिणा. काय मागा? गुरुदक्षिणा. एक पद्धत असते, विद्या ज्याच्याकडून प्राप्त केली त्याला गुरुदक्षिणा दिल्या जाते. मग ती गुरुदक्षिणा मागा म्हटल्यावर, कारण पहिले गुरु फुकट शिकवत होते, काय आता ट्युशनला पैसे द्यावे लागतात. फुकट काही शिकता येत नाही, बरोबर. किंवा ट्युशनला पैसे द्यावे लागतात, किंवा जरी समजा त्यांनी शाळेत शिकवलं तर गव्हर्नमेंट कडून त्याला पगार मिळतो. किती पगार आहे शिक्षकाचा? 1 लाख. सरकारी शिक्षकाचा पगार किती? सरकारी 1 लाख. 1 लाख. आणि प्रायव्हेट असेल तर 40,000. 40,000. खूप झालं. तरी प्रायव्हेट स्कूलमध्ये विद्यार्थी चांगले बनायला लागले आणि सरकारी शाळेमध्ये मग असं आपण रिटायर झाल्यानंतर तो पैसा आपण विद्यार्थ्याला शिकवलं नाही व्यवस्थित, तर आपण त्या विद्यार्थ्याची काय केली? प्रतारणा केलेली आहे, असा अर्थ होते, बरोबर आहे. मग तो ते धन आपल्याकडे आल्यानंतर जरी गव्हर्नमेंटनं पगार दिला तरी
आपण फुकटचा घेतला नव्हतो, बरोबर. शिक्षकाला खूप काम आहे, असं आहे तसं आहे. शेतकरी इतके काम आहेत का? नाही. शिक्षक रात्री घरीच येतो, शेतकरी रात्री बॅटरी घेऊन शेतात जातो, बरोबर आहे. दिवसाचं काम करतो, बॅटरी घेऊन रात्री पाणी द्यायला शेतामध्ये जातो. इतका आहे का त्याला त्रास? नाही. मग ज्यांनी काहीच घेतलं नाही असे शिक्षक त्या काळामध्ये होते. सांदीपाणी होता, सुदाम होता, पुढे सुदाम हा ब्राह्मण जे होता त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहे, शिकवलेले आहे. हे ब्राह्मणांना एवढंच काम होतं, समाजामधल्या विद्यार्थ्यांना घडवणे आणि शेवटपर्यंत ते दरिद्री असायचे. कारण भिक्षा मागायची, ते जे मिळालं तेवढंच घ्यायचं. क्वचित तुम्हाला श्रीमंत दिसतात, जे कुलाचार्य आहेत ते श्रीमंत आहेत. जसं कृपाचार्य हे श्रीमंत आहे. द्रोणाचार्य गरीबच होते. महाभारतामध्ये द्रोणाचार्याचं जे वर्णन येतं, त्याचा पुत्र जो आहे अश्वत्थामा, या अश्वत्थाम्याला दूध नव्हतं, आईला दूध कमी. कृपाचार्याची बहीण, तिचं नाव कुर्पी, दूध नाही. गाय सुद्धा नव्हती त्याच्याकडे. आणि तो आपल्या गुरुबंधूकडे गेला, राजा द्रुपद, मला एक गाय दे, तू माझा मित्र आहेस. त्यानं काय म्हटलं, अरे तुझ्यामध्ये माझ्यामध्ये कुठली साम्यता आहे? मी राजकुमार आहे, राजवैभव आहे माझ्याकडे, तू कपल्लक दरिद्री ब्राह्मण लेखाचा भीक माग, भीक. हा सन्मानानं मित्राकडे गेला होता, ज्याला गाय पाहिजे होती, फक्त एक गाय. ती गाय दिली असती तर द्रौपदाला हारावं लागलं नसतं पांडवांकडून. त्यांनी गाय दिली नाही, पिठामध्ये पाणी काढवलं, पाणी काय काढवलं, पाणी, आणि त्याच्यात मध टाकून अश्वत्थाम्याला दिलं. हे दूध आहे. काय आहे हे इतिहास पाहत नाही. पिठाचं पाणी पिऊन अश्वत्थामा विद्याभ्यास करतोय. आपल्याला मायबाप काही कमी करत नाही, तो शाळेमध्ये होतात तर काही कमी करत नाही. जे खर्च देतात आपल्याला पॉकेट मनी, तिकडं त्याला ठिगळ लागली चालतो, पण तो मात्र आपल्याला पॉकेट मनी देतो. आपण शिकायचं का नाही शिकायचं आपला प्रश्न. भगवंत त्या ठिकाणी विद्याभ्यास संपल्यानंतर त्या संदीपानीला म्हणतात, काही मागा. काय मागा? काही मागा तुम्ही. आणि मग संदीपानी काय म्हणतात, काही मागो श्रीकृष्णा, काय मागू तुला, तुझेही प्रसादे अवघेची आहे. काय त्याच्याकडे? घर आहे नाही, पर्णकुटी आहे, गवताचं घर पणामध्ये, आणि तो म्हणतो सगळं त्या तुझ्या प्रसादाने. समाधान लागते. तुझेही कृपा प्रसादे अवघेची आहे, काही नकोय, तरी काही मागा. काय मागावं?
हो का? तरी घरी कुसोळी येईल. जर पत्नीला काही लागत असेल तर तिला विचारतो, कारण त्यांचं असते, तुम्हाला काय, तुम्ही काही मागत नाही, आम्हाला लागतं सगळं. आणि खरीच गोष्ट बाहेरनच करावं लागतं. त्याच्यामुळं त्यांना अडचण कळते. पुरुषांना काय, ताटामध्ये आलं खायचं, म्हणजे त्यांना विचारून तू काही पाहिजे का. आणि मग तू जातो आणि पत्नीला विचार की काही पाहिजे का. मग ती म्हणते काय मागावं. आपला पुत्र समुद्रामध्ये बुडाला आहे, त्याचं दर्शन झालं तर बरं होईल. कोणाचं? त्या मुलाचं. त्याचं दर्शन जर श्रीकृष्ण चक्रवर्ती घडवत असतील, तो जर दिसेल, बस झालं. म्हणजे अजून काय पाहिजे? काय किती झोपतायत लोक. आपल्या सारख्याला जर असं वाटलं तर आपण काय करतो, संगीत तयारी करतो. एका ठिकाणी मी लीळा सांगत होतो की श्री चक्रधर भगवंत लोणारला आले. तिथे त्या राजानं कानडदेव त्यांनी देवाच्या समोर सोन्याच्या मोहराचा ढीग लावला आणि निघून गेले. देवाला काही घेतलं नाही. मग त्याला शंका आली, आता घेणार नाही, रात्री किती सगळे लोक गेल्यावर. म्हणून त्यांनी राखणाही ठेवले, राखण करण्याचं. त्या राखणाही तर रात्रभर राखले. देव कशा त्याच्याकडे देवानं अशी माती उभी केली, थोडी मातीकडे पाहिलं. त्याचा अर्थ काय? समलोष्टास्म कांचन. लोष्ट म्हणजे माती, अस्म म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सुवर्ण. आम्हाला सांगतच आहे असा त्याचा अर्थ. हे मातीच आहे, ते मातीच आहे असं म्हणून देव निघून गेलो. नंतर त्यांनी देवाची माफी मागितली, काय करू देव. देव म्हणले इथली पोळी बांधा. या इथे मंदिर जे आहे, घाट बांधा, पोळी बांधा. आणि मग त्यांनी तिथं त्या पैशामध्ये घाट बांधले. मोहरा किती होत्या? 1.5. म्हणजे कुंटल 2 कुंटल तरी असं नाही का. देवाला त्याच्याकडे पाहिलं नंतर परलोक आपल्या समोर जर ठेवलं तर घेऊन ठेव लगेच. सोडायला परवडते काय? बाहेर घेऊन टाका. मार्गात पावती करू लागल की घेऊ घे 4 लॉकर बुक करे टाकू पाहिजे. आपल्या डोक्यात काय? पावती करू बॉ. नागपूरची एक बाई, तिचं नाव सांगत नाही, मी दोन सांगेन. तिचा मालक शिक्षक आणि चांगला धार्मिक, किती धार्मिक आहे. पण तिच्या मालकानं, तिच्या भावानं काय केलं, इस्टेट भरपूर आहे बा, मग आपण बहिणीला देऊन जाऊ, काय आहे ना आपल्याकडे, काय तिला हिस्सा देऊन टाकू. म्हणून त्यांनी हिस्सा द्यायचं ठरवलं. ते इस्टेटचे पैसे कमीत कमी 35 ते 40 लाख रुपये. मग हिचं चाललं, मी हिस्सा घेतो, मी हिस्सा घेतो. मालकान काय म्हणावं, हिस्सा घ्यायचा असला तर तुम्ही आमच्या पत्नी नाही. तुला पैशाची गरज आहे का माझी गरज आहे? नाही म्हणे, आपण पंक्ती करू. पंक्ती करू, मला नोकरी आहे, मास्टर आहे मी, इमानदारीने शिकवलं म्हणे विद्यार्थ्यांना, पैसे भरपूर येतात, त्याच्यावरून पंक्ती करा ना म्हणे तुम्ही.
तिकडच घ्यायचं आणि त्याच्यात पंक्ती करायच्या. दुसऱ्यावर दान पुण्य. साताऱ्याला उठायचं आणि पुण्याला दान करायचं. आम्ही लय दान असं नाही जमत. आणि तुम्ही घेतलं का दुसऱ्या दिवसापासून मी तुमच्याशी बोलणार नाही. पोराचं लग्न होईपर्यंत मी घरात तर राहील, तर तुमचा माझा संबंध राहणार नाही. तर घ्या. कमी माणसं काय एका ठिकाणी ती लीळा सांगितली मी तशी. स्वामी तिथून निघून गेले. एकाने मला विचारलं, बाबा नेमकी जागा माहिती आहे तुम्हाला? माहितीये. स्वामी बसले तिथे. मला आपल्याला वंदन करायला जायचं. वंदन करायचं म्हणून तुला नेमक्या जागेचं करायचं काय? वंदन करायचं घरात म्हटला. मग ते भरताना इकडे तिकडे गेलं असेल ना काय. कुत्रे आले, जनावर आले, ते पायदळी तो जनावर काय नाही त्याच्यावर 800 वर्ष झाले मला. तू कुठली असेल ना. लोकांची तयारी मोठी गमतीदार असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय मागायला पाहिजे? ते म्हणतात आमचा पुत्र गेलेला आहे त्याचं दर्शन. बाकी काही नको. त्या रामायणामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. तो क्रौंच जो आहे, क्रौंच त्याचं नाव. वरतंतु ऋषीच्या आश्रमामध्ये तो क्रौंच शिकायला जातो. कंस वेगळा ना क्रौंस वेगळा. कंस नाही, क्रौंच. रामायण वरतंतु ऋषीकडे शिक. नाही वेगळा रामायणामध्ये नाही क्रौंस. तर तो शिकायला जातो. मग ते वरतंतु ऋषी त्या आश्रमामध्ये शिकवल्यानंतर ते झाल्यावर तो म्हणतो गुरुदक्षिणा मागा. हे म्हणतात जाय रे बाबा कशाला दक्षिणा आहे. तू शिकला हे खूप झालं बरं. नाही नाही तुम्ही दक्षिणा मागा. अरे जाय रे बाबा तू नको ताण देऊ. जाय शिकला ना आता झालं तुझं. जाय तू आता. नाही नाही गुरुदक्षिणा तुम्ही मागाच. चिडलं ते गुरु चिडला. 14 विद्या शिकल्याला म्हणे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे. तुला म्हणजे द्यायची खाऊ आधी ना दे. आता त्याने विचार केला 14 कोटी सुवर्ण मुद्रा होणार. मग त्यावेळेस त्याने पाहिलं की दात्याची यादी कोणती, दान देणारा कोणता राजा आहे. त्यावेळेला पृथ्वी तलावर दात्यांच्या यादीमध्ये अज राजा होता. अज. त्या अज राजाचं वर्णन रामचंद्राचा पूर्वज. त्याला रघु राजा असेही म्हणतात. म्हणून ते रघुवंश म्हटलेलं आहे. तर तो कोणीही त्याच्याकडे गेलं तरी तो काही नाही म्हणत नव्हता. त्याला द्यायचं. अगदी बिलकुल तृप्त करून पाठवायचं. गेलं त्याच्याकडे म्हणजे मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. ते म्हणजे तुझी मागणी लय मोठी आहे रे. एवढं मोठं तर मी म्हणे आता दान दिलाय. यज्ञ केला होता म्हणजे. आणि त्या यज्ञामध्ये लोकांना रथ भरू भरू सोनं दान केलं म्हणे. काय रथ भरून सोनं दान दिलं. आता तुझ्या तुला दान द्यायला माझं मी 0 बजेटमध्ये म्हणजे आता माझ्याकडे आता सध्या काही नाही. काही दिवसात ते पण नाही मला पाहिजे तर आताच पाहिजे. कारण देतो. मग त्यानं काय केलं का स्वर्गावरती स्वारी केली. कुणासाठी? त्या क्रौंचसाठी. त्या राजानं. आता इथं गेलं ना आपण त्याचं सैन्य मारायला तर ते म्हणे अरे बाबा तुला काय पाहिजे ते लगेच देतो म्हणे. तू स्वारी करू नको. ते म्हणे मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा पाहिजे. एकही कमी नाही एकही जास्त नाही. ते म्हणे 14 कोटी काय 1000 कोटी घरी टाकतो कोटीचे. मग त्यांनी वरून सुवर्णाचा पाऊस पाडला. काय
आणि तो सुवर्णाचा पाऊस त्या मुद्रांचा आपट्याच्या झाडावरती पडला. ओ दसरा. त्याच्यामुळं आपट्याच्या झाडाची पानं जी आहेत ती वाढतात. मग त्यावेळेला याला सांगितलं, हे वा, हे 14 कोटी सुवर्ण मुद्रा आलेले आहेत, यांनी मोजल्या 14 कोटी घेतल्या, बाकीचं काय करू म्हटले, बाकीचं तुझं तू काय, तर मला तर काही लागत नाही, आम्हाला म्हणायला लागत नाही, गुरुला जायचं फक्त, कोण न्याय तयार नाही. मग त्यांनी आवाहन केलं जनतेला की ज्याला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जा. मग लोक आले आणि ते तिथून सुवर्ण मुद्रा म्हणजे लुटून नेल्या लोकांनी. लुटून म्हणजे काय लुटून नेणार, लूट झाली सोन्याची. आता कुठे असेल बाबा तो, आपण म्हणू काही. आता एवढं भांडार सापडलं, आता लई झालं ना. मानव पंथाला देऊन फडणवीसाकडे जायचंय का आपल्याला? फडणवीसकडे जायचं काम नाही मग. आहे की नाही? आमचे काम आम्ही करू, सरकारनं फक्त आमच्या ताब्यात द्या, आमच्या जमिनी, आमच्या मंदिर आम्ही बांधू, आमच्या मंदिराच्या कडे जाणारे रस्ते बांधू, पुलं बांधू, काय करायचं. अशा प्रकारे 14 विद्याचं तो 14 कोटी सुवर्ण मुद्राची मागणी करतो वरतंतुष, असं वर्णन ते त्या काळात द्यायचे. त्या काळामध्ये लोक द्यायचे. जसं सहस्रार्जुनाचं वर्णन भाष्यकारांच्या याच्यामध्ये येत आहे की तो लोकांचे मनोरथ जाणून त्यांना दान करायचं. सहस्रार्जुन म्हणजे तुमच्या मनात काय हे जाणून द्यायचं. दत्तप्रभूंनी त्याला वर दिल्यावर वरदान दिलं होतं. त्याच्यामुळे लोकांचे मनोरथ जाणून तो दान करीत असे. भाष्यकारांनी तसं वर्णन केले की लोकांचे मनोरथ जाणत होता आणि मग दान देत होता. तितका तो दानशूर होता संस्कार. पण त्याच्या काळामध्ये बरोबर, पण त्या काळात लोक दान देणारे खूप होते त्या काळात. असं एक ऐकलेलं आहे की 1000 गायी सोन्याच्या म्हणजे शिंगामध्ये सोन्याचे टोक करून टाकले आणि त्या 1000 गायी दान दिल्या, असं एक वर्णन आलेलं आहे. इतर ग्रंथ आपण वाचत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते माहीत नसतं, पण त्याचं वर्णनही आलेलं आहे. ते याज्ञवल्क ऋषीने त्या 1000 गायी आणले, प्रश्नाची उत्तर द्या आणि ह्या गायी मला बक्षीस घेऊन जा. असं खूप हे होतं त्या काळामध्ये. आणि गुरुला दान द्यायचे, कारण गुरु घेतही नव्हते, कारण त्या गोष्टीला तुच्छ मानायचे. परंतु आपण काहीतरी गुरुला दिलं पाहिजे त्याच्याकडून विद्या शिकल्यानंतर, कारण आपण उतराई झालो पाहिजे. म्हणून द्रोणाचार्याकडून शिकणाऱ्या पांडवांनी ज्यावेळी द्रोणाचार्याला म्हटलं की तुम्ही गुरुदक्षिणा मागा, त्यावेळेस त्याने काय मागितलं माहिती बरोबर? द्रोणाचार्याने काय मागितलं? नाही आम्ही काय अच्छा एकलव्याचं आहे. पांडवांना मागितल्यावर त्याने सांगितलं द्रौपद राजाला पकडा, माझ्या समोर उभं करा, तो माझा गुन्हेगार आहे. आणि पांडवांनी आक्रमण केली. पहिलं आक्रमण कौरवांनी केलं, कौरव हारले. नावाला सांगतं द्रुपद राजानं कौरवांना हरवलेला आहे. मग पांडव गेले आणि पांडवांनी द्रुपद राजाला हरवलं, त्याच्या मुसक्या बांधल्या, हात बांधलाय आणि त्याला रथाच्या मागं चालत आणलेला आहे. आणि अपराधी म्हणून त्याला द्रोणाचार्याच्या समोर उभं. द्रोणाचार्याने त्यावेळेस त्याचा राजमुकुट वगैरे सगळ्या ताब्यात घेतलेला आणि द्रोणाचार्याने सांगितलं की आता ते तुझं जे राज्य आहे ते माझं आहे. कोणाचं आहे? माझं आहे. माझ्या शिष्याने ते मला दिलेलं आहे. आता हे अर्ध राज्य तुला घे, मित्र म्हणून मी देतो. भिकाऱ्या
काय काय म्हणतो त्याला, द्रुपदाला, भिकाऱ्या हे अर्ध राज्य तुला मित्र म्हणून मी देतो, आता तर मी तुझ्या बरोबरीच आहे ना. हा. आणि त्याला अर्ध राज्य देऊन सोडून दिलं. म्हणून तो चिडतो, पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. त्या यज्ञातून द्रौपदी आणि तो दृष्टद्युम्न ते निघतात. कशामुळे की मला द्रुपदाला मारायचा. तेवढे लोक उपद्रवी होते. पुत्रकामेष्टी यज्ञात किती वेळ घातला असतो. आता असेच भांडणामध्ये आपण घालतो. हो हो. कोर्ट केस केवढ्या किती चालतं. थोडा ठेवलाच नाही लोक. इकडून हे कोरतं तिकडून ते कोरतं आणि ते थोडासा नागमोडी सापासारखा होतो. कोणी कोर्टामध्ये आमची जमीन कोर्ट ते म्हणते आमची जमीन कोर्टात तेच धंदे त्यांच्या जमिनीच्या वाटण्या करत असत. आताही लोक तसेच थोडा फार फरक आहे. बाबा टाइम झाला. नाही बरोबर असं नका. राईट टाइम आहे आज. बाबाला येण्यात करतो का मध्ये अर्धा तास राहिला. बाबा 6:30 संपवायचं म्हणता का. बर ठीक आहे. ही एवढी किडा जी आहे करून घेऊ आपण. आमचा पुत्र समुद्री बुडाला तो मागा. पत्नी म्हणते आपला पुत्र समुद्रामध्ये बुडालेला आहे त्याला मागा. ठीक आहे. संदीपाने श्रीकृष्ण चक्रवर्ती पाशी आले आणि म्हटले जीजी माझा पुत्र समुद्री बुडाला असेल तो देवाजी. श्रीकृष्ण चक्रवर्ती समुद्राशी विजय केले. समुद्राजवळ गेले आणि तिथे गेल्या गेल्या ब्राह्मणाचे वेशे समुद्र देवता जी आहे ती समोर आलेला आहे. संवाद समुद्र देवता भगवंताच्या समोर आलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हटले एक आमच्या गुरुचा पुत्र बुडाला असे तो द्यावा. आमच्या गुरुचा पुत्र मुलगा बुडाला येथे तो द्या. तेने म्हणते जीजी तो यमलोकी असेल. बुडाला बरोबर आहे तेच बुडाला, पण आम्ही काही त्याला ठेवलं नाही. आम्ही त्याला कुठे पाठवलं, यमलोकामध्ये पाठवलेलं आहे. गोसावी यमलोकाशी विजय केले म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती कुठे गेले, यमलोक. आणि तेथोनी आणोनी तो पुत्र संदीपानीशी दिला. तो पुत्र संदीपानीला दिलेला आहे. संदीपानीने आणि संदीपानीच्या पत्नीने पुत्राला गळा भेट दिली. आता इथेच लीळा संपलेली आहे. पण भागवतामध्ये असं म्हणतात की तो पुत्र भेट झाल्यानंतर तो म्हणतो आई मला काय बा ना श्रीकृष्ण चक्रवर्तीनी म्हणितले की आईची भेट घेऊन परत यावे. बापरे. कारण नियमाधारेची वर्तती परमेश्वर जरी तरी, कारण त्याचं आयुष्य संपलेलं आहे. हो तेवढं लीळादानाचं आहे. तेवढं दिलेलं आहे भेटी पुरतं. बस बा सुखी असे सुखी असे. काही त्रास म्हटले काही नाही, मी तिथे सुख भोगतो आहे, तुम्ही इथे सुखात राहा असं म्हणून तो निघून जातो असे वर्णन पाठवतात. पण इथे मात्र लीळा तिथेच संपलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला पुत्राचं दर्शन घडलं संदीपानीला आणि मातेला आणि तो तिथे सोडलं. तिथे लीळा संपलेली आहे. ते वामन पिंडीचं तसं